रामकृष्ण हरी. नमस्कार मित्रमंडळी, मी आता आहे पंढरपूर मधील सुप्रसिद्ध माधव देशपांडे पेढेवाले यांच्याकडे. जवळजवळ 100 वर्षांची परंपरा आहे यांची. तुम्ही मलाई पेढे घ्या, केसरी पेढे घ्या, कुठलेही पेढे घ्या, एक नंबर क्वालिटी, हे मात्र नक्की. आजपर्यंत एवढे पेढे खाल्ले मी, पण माधव देशपांडे पेढेवाले एकदम वेगळेच. नक्की भेट द्या आणि यांच्या पेढ्यांची चव एकदा तरी चाखा. यांचेच पेढे घेत राहाल तुम्ही. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी आता आहे माधव देशपांडे पेढेवाले यांच्याकडे. या दुकानाचे मालक आहेत पांडुरंग देशपांडे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या दुकानाला जवळ 100 वर्षांची परंपरा आहे. आपण प्रत्यक्ष मालकांशीच बोलूया. मालकांचं नाव आहे पांडुरंग देशपांडे. 3 पिढ्यांची परंपरा आहे. 3 पिढ्यांची परंपरा. तुम्हाला माहितीच आहे पिढ्यांची परंपरा काय असते ते. हेच यांच्या यशाचं गमक आहे. एकदा तुम्ही पेढे खाऊन बघा यांचे, दुसरे तुम्ही पेढे मार्केटमध्ये कुठलेच खाणार नाही, हा आपला शब्द आहे. आपण मालकांशीच बोलू. नमस्कार सर. नमस्कार. आपलं नाव? पांडुरंग माधव देशपांडे. किती वर्ष झाली तुमच्या? आपल्याला तर 80-90 वर्ष. हा हा. 100 वर्षी जवळजवळ परंपरा. आपली 3 पिढ्या झाली. विठोबाच्या कृपेने सगळं आपला ते रोज पेढा देवाला जातो तिथे त्या पेढ्याला. आणि आपल्या पेढ्यामध्ये क्वालिटी एकदम भारी आहे. केशरी विलायची वगैरे घातलेला पेढा आपला आहे. सर्व आनंदाच्या वेळी सर्वजण पहिल्यांदा 5 आलं आपल्याकडे लोक येतात. वारकरी संप्रदाय सर्व महाराज लोक संत लोकांच्या बद्दल पेढा फार आवडतो. आणि कोण निवडून आलं तर पहिल्यांदा आपल्याकडे पेढे न्यायला येतात. कोणाला मुलगा झाला, मुलगी झाली की पहिल्यांदा आपलं गोड ज्याचे आम्ही आहेत सगळ्यांची बरोबर. क्वालिटी आपली केशर वगैरे विलायची आपण घालून स्पेशल माल करतो. परदेशात सुद्धा आपला माल गेलेला आहे. क्वालिटी चांगली राहिली. मित्रांनो, ऐकलं ना? मग कधी येत आहे देशपांडे पेढेवाल्यांचे पेढे घ्यायला? प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. नमस्ते मित्रांनो, मी आता अजूनही माधव देशपांडे पेढेवाले यांच्याकडेच आहे. यांचा दोघांचा स्टाफ जवळजवळ यांना इथं काम करून 50 वर्ष झाली. आपण प्रत्यक्ष त्यांच्याशीच बोलू.
नमस्कार पंढरपूरकर. रामकृष्ण हरी मौली. नाव काय तुमचं? राघवेंद्र कुलकर्णी. किती वर्ष झाली तुम्हाला इथं काम? आम्हाला जवळजवळ 25 वर्ष झाले. आणि पेढे म्हणले की देशपांडे पेढे, माधवराव देशपांडे प्रसिद्ध पेढ्यांचे व्यापारी. गेले 100 वर्षापासून परंपरा आहे. आणि लग्न समारंभ असतो, कुठले कार्यक्रम असू द्या, आणि देवाला नित्य उपचाराला पेढा, आमचे पेढा जातो. गेले 40 वर्षापासून देवाला महानैवेद्य पेढा असतो. कार्तिक वारीला सुद्धा एकादशीला चालणारे उपास गुलकंद बर्फी, आंबा बर्फी, काजू कतली, डिंक लाडू, असं अनेक प्रकारचे खव्याचे उत्पादनापासून आपण तयार करतो. आम्ही खवा स्वतः तयार करतो आणि खेड्यातले येणारे व्यापारी आमचे सोबत आहे, ते 7,000 आमचे मित्र, त्यांच्याकडनं खवा आपण घेतो. आणि म्हशीचा खवा असतो चांगल्या क्वालिटीची पद्धतीने. मित्रांनो, आता मी त्यांची ओळख करून देतो तुम्हाला, जे देशपांडे बंधू पेढेवाल्यांना खवा पुरवण्याचं काम करतात. नमस्कार सर. नाव काय तुमचं? माझं नाव नामदेव साळुंके. अच्छा अच्छा. तरी किती किलो खवा लागतो यांना? यांना दररोज 300 ते 400 किलो खवा लागतो. त्यापैकी आम्ही दोघ जण 100 किलो खवा म्हशीचा शेतकऱ्याच्या दारात जाऊन दूध गोळा करतो. आणि आम्ही आमच्या मशीनवर घरी 100 किलो खवा तयार करून त्यांच्या दुकानी दररोज आम्ही आणून पोचवतो. आणि आम्ही म्हशीचं फक्त दूध घेतो, त्यामुळं पेढ्याची क्वांटिटी एकदम एक नंबर आहे. देशपांड्याचा पेढा म्हणजे परदेशात सुद्धा जातो. आणि 100 वर्षाची परंपरा आहे त्या दुकानाची. स्वतंत्र भट्टी आहे आमची, 2 भट्टी आहेत त्या. आणि त्या भट्टीच्या साह्यानं आम्ही, आमच्या घरात 9 माणसाचं कुटुंब आहे. आणि आमच्या सुना, आमची मालकीनी, ही 3घी जण खवा तयार करायचं काम करते त्या. आणि आमचा मुलगा दूध गोळा करून, आणि मीही पोचवायचं ह्यांना काम करतो सर.